आजच्या फेलोशिप ऑफ द फ्लूट मध्ये मी सगळ्यांचं स्वागत करते आणि आपण आजचा टॉपिक आहे इनर पीस. तो आपण आता त्याच्याबद्दल थोडंसं ऐकूया आणि ऍक्च्युली मेडिटेशन पण आपण सेशन करणार आहोत. सो विल बी डुईंग बोथ. सो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत करते मी. आय वेलकम एव्हरीवन. ॲज यू नो, आज वर्ल्ड मेडिटेशन डे आहे. म्हणजे याच वर्षी वर्ल्ड मेडिटेशन डे डिक्लेअर झाला आहे 21 डिसेंबर. मागच्या वर्षीपर्यंत म्हणजे जेवढं मला माहिती आहे त्याप्रमाणे वर्ल्ड इमोशनल हेल्थ डे म्हणून होता युएनचा, युनायटेड नेशन्सचा, जो नोव्हेंबरमध्ये असतो, ऑक्टोबरमध्ये असतो. आणि लास्ट इयर त्यांचं जे आय थिंक ह्या वर्षी 23-24 असं जे त्यांचं वर्ष आहे, त्यावेळी त्यांचं थीम होतं की माय इमोशनल हेल्थ इज माय बर्थ राईट. ओके. तर जसं बर्थ राईट म्हणजे जन्मसिद्ध हक्क आपण ज्यावेळी म्हणतो, त्यावेळी अजून एक गोष्ट आपण तेवढीच लक्षात घेतली पाहिजे की जन्मसिद्ध हक्क जरी असला, जसं एक कॉइन असतं, त्याला एका बाजूला आपण म्हणतो की अधिकार आहेत तुमचे आणि एका बाजूला रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. तसंच हा अधिकार किंवा हा जर का माझा बर्थ राईट असेल, तर तो मेंटेन करणं ही आपली जबाबदारी आहे. आपली म्हणजे प्रत्येक माणसाची, एव्हरी पर्सन नीड्स टू अंडरस्टँड दॅट आय एम रिस्पॉन्सिबल फॉर माय इमोशनल स्टॅबिलिटी. हे फार महत्वाची गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे. बिकॉज नाहीतर माझा बर्थ राईट आहे याचा अर्थ की ब्लेमिंग अदर्स और सिच्युएशन्स फॉर युअर अस्थिरता, फॉर युअर इमोशनल इनस्टॅबिलिटी इज नॉट करेक्ट. वन हॅज टू अंडरस्टँड दिस कॉन्सेप्ट की माझी जर का हा जन्मसिद्ध अधिकार आहे, माझी इमोशनल स्थिरता, माझी मानसिक स्थिरता, तर ती जपणं, तिचं संवर्धन करणं, तिला कायम स्थिर ठेवणं ही माझी जबाबदारी आहे, ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मग अस्थिरता किंवा आपली स्थिरता जपण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? ओके. तर मेडिटेशन करायला पाहिजे. आता मेडिटेशन हा जो इंग्लिश शब्द आहे, याचा बेसिकली अर्थ काय आहे मेडिटेशनचा? ओके. मेडिटेशनचा ऍक्च्युली शब्दशः अर्थ आहे की टू रेट्रोस्पेक्ट, टू रिफ्लेक्ट ऑन युअर थॉट्स, टू रुमिनेट. म्हणजे काय? तर आपले जी कर्म आहेत, आपण ज्या ऍक्शन्स केल्या आहेत, त्याच्यावरती पुनर्विचार करणे, टू रिथिंक ओव्हर इट. ते पुन्हा आपल्या मनामध्ये आणून आपण त्याच्यावरती चिंतन करणे. रुमिनेशन म्हणजे चिंतन करणे, टू रिफ्लेक्ट ऑन अवर ओन कर्मास और ऑन अवर ओन ऍक्शन्स इज व्हॉट ऍक्च्युली मेडिटेशन इज, किंवा त्याची डेफिनेशन तशी आहे. ऑल राईट. सो जर का आपल्याला आपल्या कर्मांबद्दल अवेअर व्हायचं असेल, आपल्या ऍक्शन्स बद्दल आपल्याला अवेअर व्हायचं असेल, आणि कसं तर आपण रिफ्लेक्ट करू शकतो त्या ऍक्शन्स वरती, असं जर का आपल्याला अवेअर व्हायचं असेल, तर सगळ्यात आधी आपल्याला काय अचीव्ह करायला पाहिजे किंवा आपण हे कधी चांगल्या रीतीने करू शकतो? वेन कॅन वी डू इट टू द बेस्ट ऑफ अवर ॲबिलिटी? ज्यावेळी आपलं मन स्थिर असेल तेव्हाच आपण हे करू शकतो. डू यू गेट दिस कॉन्सेप्ट? ओके. एक मी नर्मदा परिक्रमेवर असताना घडलेला एक प्रसंग सांगते. नेमावर नावाचं एक खूप मोठं स्थान आहे, नर्मदेचं क्षेत्र आहे. तिथे मला असं आठवतं आहे की 700 या 800व्या शतकातल्या तिथे ते मंदिर आहे. म्हणजे त्या चौल आणि या घराण्याच्या राजांनी बांधलेलं ते शंकराचं मंदिर आहे. नर्मदेच्या सगळ्या स्थानांवरती शंकराची मंदिर आहेत. नर्मदा तर आहेच नेमावरला, खूप सुंदर मैया आहे नर्मदा. आणि मी जात होते मंदिरामध्ये, बिकॉज आपण जिथे थांबतो तिथे आपण दर्शनही घेतोच, मंदिरात शंकराचं दर्शन. सो मी तिथे जात असताना एक मला जे दिसलं ते असं होतं की एक मनुष्य असा झाडाखाली बसला होता, नर्मदेच्या तीराकाठी झाड होतं त्याच्यावरती बसला होता आणि फोनमध्ये काहीतरी बघत होता. ही वॉज स्क्रोलिंग अप डाऊन, जसं आपण कायम करतो.
आणि ही वॉज अ बिट थोडंसं त्याला असं कोणाची तरी वाट बघतोय, कोणाची तरी तो अ, प्रतीक्षा करतो आहे. ही इज वेटिंग फॉर समवन आणि अस्थिर पण आहे असं दिसत होतं. ओके. तर कोणीतरी त्याला एका जाणाऱ्या माणसाने विचारलं, की "बाबा तू काय म्हणजे इथे का थांबलायस तू आणि व्हॉट आर यू डूइंग हिअर आणि अस्थिर का आहेस?" तर तो बोलला, की "सी आय हॅव कम फ्रॉम लाँग वे हिअर राइट म्हणजे मी एकदम गुजरातमधनं इथे आलोय, नेमावरममध्ये म्हणजे एम-पीमध्ये आणि विथ माय वाईफ आणि आम्हाला दर्शन घ्यायचं बिकॉज आम्ही काही गोष्टी मागितल्या होत्या. मन्नत मागितली होती आणि ती आमची पूर्ण करण्यासाठी आम्ही इथे दर्शनाला आलोय. लेकिन वो कब से तैयार हो रही है, अभी मैं उसके लिए वेट कर रहा है. असं तो बोलला. आणि तेवढ्यात एका सडनली तिथे एक नागा साधू अपीअर झाला बरं का. म्हणजे असं कुठून आला कळलं पण नाही. तो पण हे कन्व्हर्सेशन त्याने ऐकलं आणि तो बोलला, की "अरे, यू आर फूल." तर त्या माणसाने नागा साधूचे शब्द इग्नोर केले. ओके. तो म्हणला, "याला काय कळतंय नागा साधूला, याला काय संसार नाही, घर नाही, बायको नाही." सो त्याला काय कळणार, की बायको किती महत्त्वाची असते आयुष्यात, असं त्याने विचार केला असेल. पण जर का त्याने रिफ्लेक्ट केलं असतं, नागा साधू जे बोलला, की "यू आर फूल, यू आर इडियट." तर त्याला कळलं असतं, की आपण कुठे आहोत? आपण नर्मदेच्या तीरावर आहोत. जिथे शांत मैया वाहते आहे. झाडाखाली बसलोय आपण, म्हणजे आपल्याला शेड आहे छान. आपण असं उन्हामध्ये करपत नाहीये. हवा सुंदर आहे, प्रसन्न आहे आणि मग एवढं सगळं वातावरण इतकं कंड्युसिव्ह असताना मी वेळ कशात घालवतो आहे, तर आय एम वेस्टिंग माय टाईम इन माय स्क्रीन. ओके. जर तू वेट करतोयस पत्नीसाठी, तर तेवढ्या वेळात तू आत्ता पण देवाचं नामस्मरण पण करू शकतोस. धिस इज द टाईम. म्हणजे तू मंदिरात जाणं हे महत्वाचं नाहीये. तुझं मंदिर इथेच आहे. राइट हिअर वेअर यू आर सिटिंग. धिस इज युअर टेम्पल. सो यू रिअली वॉन्ट टू अंडरस्टँड धिस, की मी काय करते आहे माझ्या आयुष्यामध्ये. आपण सगळेजण असेच आहोत बरं का. आपल्याला आपलं सगळ्यांची सुंदर घरं आहेत. ब्युटिफुल होम्स वी हॅव. आपले जनरली सगळ्यांच्या घरांच्या आजूबाजूला हवा पण चांगली आहे. अ, आपल्याला टाईम पण मॅनेज करता येतो. म्हणजे आपण वी कॉल आवरसेल्व्हज दॅट वी आर एक्सपर्ट्स इन टाईम मॅनेजमेंट. ओके. पण तरीसुद्धा आपण मेडिटेशन किंवा रिफ्लेक्टिंग ऑन अवर ओन थॉट्स हे आपण किती वेळा करतो? ओके. कारण की आपण म्हणलं की मन स्थिर करण्यासाठी आपल्याला मेडिटेशनची गरज आहे. म्हणजे परत इथे 2 गोष्टी आल्या. एक तर म्हणजे आपल्याला काही ना काहीतरी मेडिटेशन टेक्निक आपण फॉलो करायला पाहिजे, व्हिच विल गिव्ह अस स्टॅबिलिटी ऑफ द माइंड. म्हणजे मेडिटेशन टेक्निक्स आपण जे फॉलो करतो, जसं रेकी आहे, योगा आहे. योगामध्ये म्हणजे योगासनं, प्राणायाम आणि मग ध्यान अशा 3 स्टेप्स आहेत. सो ह्या सगळ्या गोष्टी काय करतात, तर तुमचं मन स्थिर करतात, सो दॅट यू आर एबल टू बिकम अवेअर, की मी कोण आहे? म्हणजे मी आत्मा आहे का? माझा आतून जी इनर पीस आहे, ते माझं बीइंग आहे. अँक्साइटी, पॅनिक, फिअर हे नाहीये. हे आपल्याला तेव्हाच कळू शकतं. सो दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. म्हणजे फॉर रुमिनेशन, फॉर इंट्रोस्पेक्टिंग ऑन युअर थॉट, फॉर रिफ्लेक्टिंग ऑन युअर थॉट्स, वी नीड टू हॅव सम काइंड ऑफ टेक्निक जे आपण डिसिप्लिनने फॉलो करायला पाहिजे. तर आपण हे डिसिप्लिन किती वेळा फॉलो करतो? सगळेजण पोस्टपोन करतायत डिसिप्लिन फॉलो करणं. मग कोणी काय म्हणतं, की उद्या सकाळी मी छान उठून मस्त फ्रेश याच्यामध्ये मेडिटेशन करेल. कोणी म्हणतं, की माझं जरा ह्या सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज आज कंप्लीट होतील, मग मी मेडिटेशन करेल. कोणी म्हणतं माझ्या प्रोफेशनल कमिटमेंट्स माझ्या ज्यावेळी कंप्लीट होतील आजच्या दिवसभराच्या, तेव्हा मी मेडिटेशन करेल. कोणी म्हणतं माझ्या फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत, माझे डेली कोर्स आहेत, ते मला कंप्लीट करायचे आहेत. त्याच्यानंतर मी मेडिटेशन करेल. So all these are excuses and we are giving this excuse every minute, every second to us like fools, like idiots. ओके. बिकॉज तो टाईम आत्ता आहे. तो टाईम नंतर नाहीये. मग तुम्ही ज्यावेळी स्क्रीन टाईममध्ये हे करता, त्यावेळी व्हॉट यू शुड बी डूइंग इज तुम्ही डोळे मिटा, नामस्मरण करा ना. म्हणजे असं गरजेचं पण नाहीये, की तुम्ही रेकीची प्रॅक्टिस सुरू करा किंवा योगा सुरू करा. व्हॉटेव्हर गॉड यू लव्ह ऑर व्हॉटेव्हर युअर बिलव्हड पॉवर इज, तिचं नामस्मरण करा.
ते इम्पॉर्टंट आहे. ते 2 मिनिटं जरी तुम्ही केलं विदाउट स्क्रीन इन फ्रंट ऑफ युअर आईज, अतिशय महत्वाचं आहे ते. कारण त्याच्याशिवाय आपण पुढे जाणार नाही. आणि दुसरं रिफ्लेक्टिंग ऑन अवर थॉट्स, याच्यामध्ये पण आपण काय करतो, बिकॉज त्या माणसाने तर इग्नोर केलं नागा साधूला. आपण पण इग्नोरच करतोय ना. आपण कधी रिफ्लेक्ट करतो आपल्या थॉट्सवरती? वी आर वेटिंग की बाबा समोरची व्यक्तीला कळू दे माझं चुकतंय, तिने ऍडमिट करू दे की माझं चुकतं आहे, अँड देन आय विल स्टार्ट बिकमिंग फ्रेंडलियर, मोर लव्हिंग, मोर केअरिंग विथ दॅट पर्सन. द टाइम इज नाव. म्हणजे मला काय करायचं आहे, टू रिमिनेट ओव्हर युअर थॉट्स. तर बेसिकली काय करायचं आपल्याला, यू स्टार्ट लव्हिंग, एक एक्स्ट्रा माईल तुम्ही चाला प्रेमाचा, एक एक्स्ट्रा माईल केअरिंगचा चाला. डू नॉट वेट की राईट टाइम आत्ता नाहीये, आत्ता नाहीये, आत्ता नाहीये. दिस इज द राईट टाइम. अदरवाईज तुम्ही पूर्ण जीवन आपलं व्यर्थ जाईल आणि तो राईट टाइम कधीच येणार नाही. सो टाइम कुठला आहे, म्हणजे डू नॉट थिंक की वेन इज द करेक्ट टाइम. दिस राईट नाव, this moment is the correct time for meditation. Every moment you can meditate, you can reflect over your thoughts. So I would suggest everyone की आपण रेकी प्रिन्सिपल्स फॉलो करतो, त्याच्यामध्ये आपण बघतो की रिफ्लेक्ट ऑन युअर थॉट्स म्हणजे आपल्याला काय करायचं एक्झॅक्टली. सो रिफ्लेक्ट ओव्हर युअर थॉट्स की बाबा मी आज माझ्या इच्छांना किती प्राधान्य दिलं आणि इतरांच्या इच्छांना किती प्राधान्य दिलं. So I am increasing my karma, my desires. I'm giving importance to my desires all the time, isn't it? त्यानंतर विचार करा की बाबा मी माझ्या फेल्युअरमुळे, माझ्या गोष्टी मनाविरुद्ध घडल्यामुळे किती वेळा मी असं म्हणलं की यार मी किती अनलकी आहे. माझ्याच बाबतीत असं का घडतं? मीच का? ओके? दॅट मीन्स यू आर नॉट यू हॅव नॉट अंडरस्टूड, किंवा आपण रिफ्लेक्टच आपण करत नाही आपल्या विचारांवरती. आपल्याला असं वाटतं की नाही, अगेन इच्छांमधनच हे निर्माण होतं, इजंट इट? सो तुम्ही ज्यावेळी तुलना करता, त्यावेळी इतरांच्या सक्सेस बरोबर, इतरांच्या गोष्टींसोबत, इतरांच्या आयुष्यासोबत ज्यावेळी तुम्ही कम्पेअर करता, त्यावेळी तुम्हाला असं वाटतं माझं असं व्हायला पाहिजे. अँड देन यू स्टार्ट फिलिंग हे मला फेल्युअर आहे, इजंट इट? किती वेळा आपण विचार करून बघा की किती वेळा मी सिच्युएशन्स कंट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. ऑल द टाइम आय एम ट्राइंग टू कंट्रोल द सिच्युएशन्स. जसं त्या माणसाने पण केलं की माझी बायको येतच नाही. सो ही वॉज बिकमिंग व्हेरी रेस्टलेस. सो ही वॉन्टेड टू वेन एव्हर हिज वाईफ वुड कम, आई एम श्योर ही वुड शाउट एट हर कि इतना दूर से हम लोग आए और आप तो तैयार होने में ही ज्यादा टाइम बिता रहे हो. ओके, सो दिस इज ऍक्च्युली नॉट करेक्ट. म्हणजे तुम्ही एन्झायटी काय आहे, पॅनिक का आहे? बिकॉज वी आर नॉट रिफ्लेक्टिंग इनफ, वी आर नॉट गिव्हिंग आवरसेल्व्स इनफ टाइम to reflect on our actions, on our thoughts also. ओके, सो पहिल्यांदा ऍक्शन वरती तरी रिफ्लेक्ट करा, जे फिजिकल आहेत. आपण बोललोय कोणाला तरी, आपण कोणाला तरी मेल टाकलाय, आपण कोणाला तरी व्हॉट्सअप केलाय, किंवा आपण कोणाबद्दल गॉसिप केलंय, त्याच्याबद्दल तरी आधी रिफ्लेक्ट करा. देन यू कॅन थिंक अबाउट द इंटेन्शन बिहाइंड इट, isn't it? So this is the right time to start meditating, to start reflecting on your thoughts. आणि जर का हे आपण केलं ना, तर आपण खरोखर इनर पीस कडे जाऊ शकतो. इनर पीस, आपण मन स्टेबल असेल तरच इनर पीसचा अनुभव घेऊ शकतो. अंतर्मनाचा आवाज आपण ऐकू शकतो, जे आपल्याला मन सारखं सांगतंय की अरे यार तू कोण आहेस? यू आर एनर्जी, यू आर पार्ट ऑफ दिस युनिव्हर्सल एनर्जी. तू तुझ्या मर्जीनुसार काहीच नाही करू शकत. म्हणजे युनिव्हर्सच्या मर्जीशिवाय इकडची काडी इकडे पण नाही होत. ओके, ओनली थिंग दॅट आय कॅन डू विथ माय ओन विल इज आय कॅन रिफ्लेक्ट ऑन माय थॉट्स अँड इम्प्रूव्ह माय ऍक्शन्स. हे फ्रीडम आपल्याला सगळ्यांना आहे. दिस थॉट शुड कम आउट ऑफ युअर रिफ्लेक्शन. आणि मग हे फ्रीडम जर का असेल तर त्याचा योग्य आपण उपयोग पण करायला पाहिजे ना आपल्या आयुष्यामध्ये. अदरवाईज वी विल वेस्ट टाइम इन डुईंग एकतर म्हणजे पोस्टपोनिंग द डिसिप्लिन आणि पोस्टपोनिंग रिफ्लेक्टिंग ऑन युअर ओन थॉट्स. बिकॉज असं होतं ना, आपण ज्यावेळी रेकी प्रिन्सिपल्स फॉलो करताना आपण सांगतो की असं असं करा. ओके, सो व्हॉट हॅपन्स इज वी स्टार्ट फिलिंग की बऱ्याच लोकांचा हा प्रॉब्लेम असतो, म्हणजे सुरुवातीला सुद्धा, की हे फॉलो करणं फार कठीण आहे. आय कॅनॉट डू दिस, इट इज नॉट पॉसिबल फॉर मी. पण
आय वुड से ते पण तुम्ही डिसिप्लिनने फॉलो करा. आणि मेडिटेशनचं कुठलं तरी टेक्निक पण तुम्ही फॉलो करा. आणि आजकाल म्हणजे आजच्या जगामध्ये सगळ्यात मोठं डिस्ट्रॅक्शन जे आहे ते म्हणजे आपला स्क्रीन टाइम आहे. ओके. ऍक्च्युली म्हणजे मध्यंतरी सगळ्यांना माहिती आहे की माझा व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाला होता. तर ऍक्च्युली मला इतकं छान वाटलं 24 तास नो मेसेजेस, नथिंग टू रिप्लाय टू. मस्त यू आर एबल टू काइंड ऑफ कॉन्सन्ट्रेट ऑन युअर ओन सेल्फ. तुम्ही इनर पीस जी आहे, इनर सेल्फ जो तुमचा आहे त्याच्याकडे तुम्ही चांगल्या रीतीने लक्ष देऊ शकता. सो इट वॉज आय रिअली एन्जॉयड दॅट पिरियड की मला आय वॉज नॉट इवन अँशियस की कोणी मला गाठू इच्छित आहे आणि आय नीड टू हेल्प दॅट पर्सन बिकॉज दॅट ऑल्सो क्रिएट्स काइंड ऑफ एन्झायटी. काइंड ऑफ एक हरिडनेस असतो त्याच्यामध्ये. तो सुद्धा मला त्यावेळी जाणवला नाही. सो रिअली आय एम टेलिंग यू दॅट वॉज आय रिअली म्हणजे एक स्टेप पुढे जाणं आपण ज्याला म्हणतो ते माझं व्हॉट्सअप अकाउंट हॅक झाला त्यावेळी झालं. सो आय एम रिअली थँकफुल टू युनिव्हर्स की त्याने माझ्यावरती अशी सिच्युएशन आणली. आणि ऑफकोर्स आय प्रेड टू द युनिव्हर्स की कोणालाही फायनान्शियल लॉस याच्यातनं होऊ नये बिकॉज द काइंड ऑफ चेन इट वॉज गोइंग हॅपनिंग. म्हणजे खटखट खटखट खट सगळ्यांचे अकाउंट्स हॅक होत होते. सो आय जस्ट प्रेड टू द युनिव्हर्स की प्लीज म्हणजे इनकन्व्हिनियन्स तर होणार होते लोक ज्यांचे अकाउंट्स हॅक झाले आणि रिस्पॉन्ड केला. मी पण केलं तसंच. पण कोणालाही फायनान्शियली लॉस होऊ नये इज व्हॉट आय प्रेड टू युनिव्हर्स. ओके. सो तुम्ही थोडा स्क्रीन टाइम कमी करा. आय वुड सजेस्ट टू एव्हरीवन स्क्रीन टाइम कमी करा. नॉट रिक्वायर्ड. तुमचे प्रोफेशनल जे कमिटमेंट्स आहेत ते करून तुम्ही स्क्रीन टाइम खरोखर कमी करा. नॉट रिक्वायर्ड की तुम्ही रिलेटिव्हजला रिप्लाय लगेच द्या. काहीही गरज नाहीये. नथिंग हॅपन्स देअर. ओके. ओनली थिंग दॅट हॅपन्स टू यू इज दॅट यू बिकम मोर अनस्टेबल. एव्हरी डे सकाळी उठल्या उठल्या आपण आधी फोन, व्हॉट्सअप आणि मेसेजेस चेक करतो. वाय? काहीच गरज नाही. आधी मेडिटेशन करा. तुमचा डिसिप्लिन फॉलो करा. मी सगळ्यांना आय ॲडवाइज एव्हरीवन की तुम्ही मेडिटेशन केल्यानंतर पण 15 ते 20 मिनिटं डू नॉट ओपन युअर सोशल मीडिया. बिकॉज जी स्थिरता आली आहे ना ती एका सेकंदात जाते निघून. सो आफ्टर यू फॉलो युअर डिसिप्लिन डू नॉट गो हेड विथ द सोशल मीडिया. ज्यावेळी आपण रेकी प्रिन्सिपल्स फॉलो करतो किंवा जे लेव्हल 2 चे लेव्हल 3 चे स्टुडंट्स आहेत ते चक्र मेडिटेशन ज्यावेळी फॉलो करतात त्याच्यानंतर सुद्धा ऍटलीस्ट फॉर 15-20 मिनिट्स यू शुड नॉट गो ऑन टू द सोशल मीडिया. जायचंच नाही. त्यावेळी तुम्ही डोळे बंद करा, नामस्मरण करा, काहीतरी वेगळं करा, काहीतरी वाचा ज्याने तुम्ही रिफ्लेक्ट करू शकाल स्वतःच्या विचारांवरती. ओके. सो आय थिंक ऑन दिस वर्ल्ड मेडिटेशन डे आय वुड टेल एव्हरीवन की मेडिटेशन म्हणजे आपण रिफ्लेक्टिंग ऑन युअर ओन थॉट्स हे करायचं आहे. आणि त्यासाठी आपल्याला काहीतरी मन स्थिर करण्यासाठी आपल्याला कुठला तरी डिसिप्लिन पण फॉलो करायचाच आहे. तरच आपण हे चांगल्या रीतीने करू शकू आणि वी कॅन attain our goal to understand what is inner peace, what is my inner self telling me. It is already telling me तुला काळजी करायची गरजच नाहीये. यू जस्ट सरेंडर. कारण की हे करण्यासाठी इनर पीसला जर का आपल्याला जायचं असेल म्हणजे आपल्याला रोज डिसिप्लिन फॉलो करायचं असेल आणि रोज आपल्याला रिफ्लेक्ट करायचं आपल्या थॉट्सवरती तर आपल्याला काय गरजेचं आहे, व्हॉट इज इम्पॉर्टंट पार्ट हिअर. तर टू गो इन टू सरेंडर मोड इज व्हेरी व्हेरी सिग्निफिकंट हिअर. अनलेस यू गो इन टू सरेंडर मोड तुम्ही रेकी प्रिन्सिपल्स फॉलो करू शकणार नाही. यू विल नॉट बी एबल टू मेडिटेट ओव्हर युअर ऍक्शन्स. यू विल नॉट बी एबल टू रिफ्लेक्ट ओव्हर युअर थॉट्स. बिकॉज जोपर्यंत आपण सरेंडर मोडमध्ये जात नाही. सरेंडर मोडमध्ये म्हणजे काय की जे घडलेलं आहे ना ते माझ्यासाठी ओके आहे, करेक्ट आहे, हे पूर्ण विश्वासाने मनामध्ये बोलणं किंवा पूर्ण विश्वास या कन्सेप्टवरती असणं. कारण जोपर्यंत हा विश्वास आपला जागृत होत नाही किंवा आपण सरेंडर मोडमध्ये जात नाही तोपर्यंत आपला अहंकार जो आहे ना हा आपल्याला रुमिनेट करू देणार नाही, रिफ्लेक्ट करू देणार नाही. इट विल कीप टेलिंग अस की नाही मी बरोबर आहे, समोरचा चुकीचा आहे, माझं ऍक्शन सगळ्या करेक्टच आहे, माझ्या काही चुकल्याच नाहीत ऍक्शन. ओके. सो बेसिकली आपण विज्ञानाच्या युगामध्ये आहोत. सो विज्ञानामुळे आपल्याला अनेक गोष्टी सहज झाल्या आहेत, सुकर झाल्या आहेत.
पण आपले यशाचे मानदंड पण बदलले आहेत विज्ञानामुळे. ओके. वी फील की नाही, आपण चांगले कपडे घालणं किंवा आपण चांगला फोन वापरणं, चांगली गाडी वापरणं म्हणजे यशस्वीता आहे. इज इट रिअली सो? म्हणजे यशस्वी लोकांना आजार होत नाहीत का? यशस्वी लोकांचं मन स्थिर असतात का? हॅव यू रिफ्लेक्टेड ऑन दिस? आणि व्हॉट मॅटर्स द मोस्ट? म्हणजे मला अ, अ, जे काही मला एखादं गोष्ट हवी आहे ती मिळणं, याने मला जी पीस मिळते, याने मला जी सॅटिस्फॅक्शन मिळतं, ते किती वेळ टिकतं? याच्यावर पण रिफ्लेक्ट करा. इट इज व्हेरी शॉर्ट लिव्हड सॅटिस्फॅक्शन. ज्यावेळी मी अँक्शियस नसते, ज्यावेळी मला पॅनिक नसतं, त्यावेळी आय कॅन बी कंप्लीटली इन एन्जॉयिंग मोड, काइंड ऑफ एन्जॉय द इनर पीस मोड. हे घडू शकतं आणि याचा अनुभव तुम्हाला येईल जर का तुम्ही अ, एकतर म्हणजे रोज डिसिप्लिन फॉलो केला, काहीतरी टेक्निक मेडिटेशनचं फॉलो केलं, रोज तुमच्या ॲक्शन्सवरती 5 मिनिटं तरी का होईना खरोखर रिफ्लेक्ट केलं आणि त्यातनं अर्थ समजून स्वतःच्या ॲक्शन्समध्ये इम्प्रूव्हमेंट आणण्याचा प्रयत्न केला आणि वेळ ऑफ कोर्स याला लागेल. यू हॅव टू गिव्ह युअरसेल्फ सम टाईम. कारण हे कठीण आहे मला पण माहिती आहे. पण यू शुड स्टार्ट डूइंग इट बिकॉज एक डिसिप्लिन म्हणून त्याला फॉलो करा. इम्प्रूव्ह करायचा प्रयत्न स्वतःमध्ये करा. थोडंसं केअरिंग, थोडंसं लव्हिंग, एक स्टेप पुढे घ्या आणि बघा की तुमचे रिलेशन्स, तुमचं प्रोफेशनल लाईफ, तुमचं हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम्स हे किती प्रमाणामध्ये निघून जातात ते. So you will feel peaceful and you can understand what is inner peace. Okay. So ऑन दिस नोट आपण हे अजून एक सांगते मी की चांगली बातमी म्हणजे ह्याच्याशी रिलेटेडच सांगते आहे की आपली 2 कटिंग लेट्स टॉक कृष्णाची दुसरी आवृत्ती आणि ट्रंक कॉल टू कृष्णाची चौथी आवृत्ती दत्त जयंतीला रिलीज झाली आणि त्यावेळी PILF म्हणजे पुणे इंटरनॅशनल लिटररी फेस्टिवल म्हणून आहे, त्याची 15वी एडिशन होती यावेळी. आय बीन अ पार्ट ऑफ इट. पण जुळून आला असा योग आला की त्याच दिवशी मला गेस्ट स्पीकर म्हणून तिथे बोलवलं होतं. सो बेसिकली सक्सेस जो आहे या पुस्तकांचा, तो तुम्ही दाखवलेल्या प्रेमामुळे आहे आणि ब्रह्मांडाचे आशीर्वाद ज्याला आहेत, कृष्णाचे आशीर्वाद ज्याला आहेत म्हणून आहेत. बिकॉज हे एका माणसाचं काम नाहीये, हे आय अंडरस्टँड इट कम्प्लिटली. कारण की हे सगळं जुळून आणण्याचा मी काहीच प्रयत्न नाही केला. आय वॉज जस्ट थिंकिंग की ओके, वेन आय कम बॅक टू इंडिया, वेन आय एम अ बिट रिलॅक्स, मी हे करेल. पण हे सगळे योग जुळून आले आणि हे सक्सेस जे आहे हे सगळं तुमच्यामुळे आणि ब्रह्मांडाच्या प्रेमामुळे शक्य आहे. सो या 2 कटिंग मधलाच एक एक्सरसाइज आहे, तो आपण आज करणार आहोत. सगळ्यांनी डोळे बंद करा बिकॉज वी हॅव टू स्टार्ट विथ रिफ्लेक्टिंग ऑन अवर थॉट्स ना. सो विल डू इट हिअर इन दिस सेशन. यातलं कुठला चॅप्टर पण मी सांगते तुम्हाला, इफ यू वॉन्ट टू रेफर टू इट आफ्टरवर्ड्स. फॉरगेट मी नॉट नावाचा जो चॅप्टर आहे त्याच्यातलं आपण करणार आहोत. 3 सिम्पल एक्सरसाइजेस आहेत. दे विल हेल्प यू रिफ्लेक्ट ऑन युअर ऍक्शन्स. ओके. सो एव्हरीवन क्लोज युअर आयज. सगळ्यांनी डोळे बंद करा. पाच ते सहा आरामदायक श्वास. श्वास घेताना कॉन्शियसली खाली बघा टुवर्ड्स युअर कॉलर बोन्स. लुक डाऊन ॲट युअर कॉलर बोन्स ऑर युअर हार्ट. आता आज किंवा काल किंवा असा एखादा कटू प्रसंग जो तुम्हाला खूपच जास्त त्रास देतोय, त्याच्यावरती रिफ्लेक्ट करा. त्यावेळी काय काय घडलं त्याच्यावरती रिफ्लेक्ट करा. आणि त्याच्यावर तुम्ही काय ऍक्शन घेतली ते पण रिफ्लेक्ट करा. त्याच्यावरती पण रिफ्लेक्ट करा की असं घडल्यानंतर मी काय केलं. व्हॉट वर माय थॉट्स, व्हॉट वर माय ऍक्शन्स अँड व्हॉट आर माय ऍक्शन्स टिल डेट फ्रॉम दॅट इन्सिडेंट्स.
सो प्लीज अंडरस्टँड, बिकम अवेअर की मी जे जे ऍक्शन्स केल्या कुठल्याही प्रकारच्या ते शॉर्टकट्स होते. And I understand shortcuts will not take me to the solution of the problem. Introspection मी करीन, म्हणजे रिफ्लेक्शन नंतर, रिट्रोस्पेक्शन नंतर जे व्हायला पाहिजे ते इंट्रोस्पेक्शन आहे. I'll start introspecting right from today, right from this moment onwards. पाच ते सहा आरामदायक श्वास. पुन्हा जे काही प्रसंग तुम्हाला नावडीचे घडलेत आयुष्यामध्ये किंवा मनाविरुद्ध घडलेत किंवा तुम्ही अँक्शियस होता ते आठवा. आणि त्यावेळी मी काय काय ऍक्शन्स करते ते आठवा. मी एन्झायटी मोडमध्ये असताना काय करते, किंवा मी पॅनिक मोडमध्ये असताना काय करते, किंवा ज्यावेळी मला काही सुचत नाही किंवा मला असं वाटतं की यार मला खूप लोनली वाटतंय त्यावेळी मी काय करते. रिफ्लेक्ट ऑन युअर ऍक्शन्स टिल डेट. कधीतरी एकदा मेडिटेशन केलं असेल तर इट्स ओके. मोस्ट ऑफ द टाइम्स मी काय करते, खाते का, फोन करते, मित्रांशी बोलते, की काहीतरी व्हिडिओज बघते, टीव्ही बघते, व्हॉट एव्हर, गॉसिप करते, व्हॉट एव्हर. सो प्लीज अंडरस्टँड, बिकम अवेअर की मी जे जे ऍक्शन्स केले आहेत आतापर्यंत टू गेट आउट ऑफ दॅट स्टेट ऑफ माइंड, हे सगळे एंटरटेनमेंट या मोड खाली येतात. आय एम जस्ट ट्राइंग टू डायव्हर्ट माय माइंड फ्रॉम द प्रॉब्लेम or the root cause of problem. आणि मनामध्ये घोषित करा, if I want to talk with someone, it will be Krishna, because he is the only friend I have. So नामस्मरण करेन मी नेक्स्ट टाइम मला ज्यावेळी अशी सिच्युएशन असेल त्यावेळी मी नामस्मरण करेल. आय विल कीप द मोबाईल अवे, आय विल पुट ऑफ द टीव्ही, I will not take any calls, and I will start doing namasmaran. Five to six relaxed breaths. आणि आता पुन्हा रिफ्लेक्ट करा काही घटनांवरती जिथे ज्या वारंवार घडल्यामुळे असेल म्हणा किंवा एकदाच इतकी तीव्रतेने घडली असेल म्हणा की यू हॅव स्टार्टेड hating people who are around you, or you have stopped believing in the concept of God. आणि विचार करा की ओके, या हेट्रेड मध्ये, या फेथ नसणे या अवस्थेमध्ये मी काय काय ऍक्शन्स केल्या. Was I angry with someone? Did I hate someone? Did I gossip about someone? Did I become, kind of fearful about certain person or certain situation? Reflect करा त्याच्यावरती. And you need to be honest while reflecting over your actions. Now become aware that all these actions, all these karmas which I have done, या पर्टिक्युलर सिच्युएशन मध्ये मी जे जे कर्म केले ते सगळे मला रिव्हेंज कडे घेऊन जाणारे आहेत.
So I should understand that every person, every living being is a part of universal energy. The way I am part of universal energy, so I'll be more caring, more loving, more patient, more responsible with others while handling situations with people who are around me. 5 to 6 relaxed breaths. Slowly open your eyes. Very slowly open your eyes. एकदम शांतपणे. आलेले मेसेजेस तुमच्या फोनवरती वगैरे त्याच्याकडे बघू नका मुळीच. इट इज ओके, काहीही मेसेज असू दे, इट इज नॉट इम्पॉर्टंट. युअर हेल्थ, युअर इमोशनल स्टॅबिलिटी इज मोर इम्पॉर्टंट, हे लक्षात ठेवा. ओके, सो आपण आता थोडंसं रिफ्लेक्ट केलं थॉट्स वरती. आय वुड लाईक टू अंडरस्टँड युअर व्ह्यूज ऑल्सो, की तुम्हाला हे करून कसं वाटलं आहे. पण आपण आधी एक मेडिटेशनचा टेक्निक पण फॉलो करूया आणि मग आपण आय वुड like to understand what was your reflection and how it helped you.